नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अखेर नंदिनीच्या खोट्या प्रेग्नन्सीचं सत्य काव्याला समजतं. तिला मात्र प्रचंड मोठा धक्काच बसतो. तिच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागतात. नंतर आता काव्या नंदिनीला रडत रडत विचारते की ताई, हे काय आहे सगळं? अगं ताई, तुझ्यासोबत एवढं सगळं होऊ नये, तू एवढे मोठे सत्य माझ्यापासून का लपवलंस ताई? एवढा मोठा त्याग का केलास तू? आज माझ्या आयुष्यातील खूप मोठं स्वप्न पूर्ण करायचं होतं मला ताई, कारण आज माझी IAS ची परीक्षा होती. पण आता मी माझ्या मनात एवढं मोठं दुःख घेऊन कशी पेपर सोडवू ताई? हे तुझ्यासोबत नेमकं काय होऊन बसलंय? तरी सुद्धा तू एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपवलं? असं आता काव्या हुंदकी देतेच नंदिनीला याचं उत्तर मागत असते. तेव्हा यावर नंदिनी सुद्धा स्वतःचे अश्रू पुसत काव्याजवळ जाऊन काव्याचा हात हातात घेत म्हणते की काव्या, तू अगोदर शांत हो. तू अशा अवस्थेत स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नकोस. हे बघ काव्या, हे जे काही मी तुझ्यापासून लपवलं होतं ते फक्त आणि फक्त तुझ्या काळजीपोटीच. तुझ्यासाठी माझं मिसकॅरेजचं एवढं मोठं सत्य मी लपवलं होतं, कारण माझ्या मिसकॅरेजचं सत्य जर तुला समजलं असतं तर तुझं IAS होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं असतं. तुझ्या IASच्या परीक्षेच्या अभ्यासावर सुद्धा लक्ष लागलं नसतं. पण बघ ना, आज नियतीने कसा खेळ मांडलाय. आजच तुझी IASची परीक्षा आहे आणि नेमकं त्याच वेळी हे तुला सगळं समजलंय. पण हे बघ काव्या, माझी चूक कितीही मोठी असली तरी त्याची शिक्षा तू तुझ्या स्वप्नाला देऊ नकोस, कारण तू IAS होण्यासाठी इतके दिवस खूप मेहनत घेतली आहेस. आणि म्हणूनच आज माझ्यामुळे तुझी परीक्षा तू सोडू नकोस, नाहीतर मी आयुष्यभर स्वतःला कधीच माफ करणार नाहीये काव्या. यावर आता काव्या म्हणते की पण ताई, एवढं मोठं दुःख मनात घेऊन अशा परिस्थितीमध्ये माझं परीक्षेमध्ये लक्षच लागणार नाहीये. तेव्हा आता नंदिनी काव्याला धीर देत म्हणते की हे बघ काव्या, आज माझ्यासोबत हे जे काही घडलंय ना, ते फक्त एक केवळ स्वप्नच होतं असं समजून तू परीक्षेला जा. मला माहिती आहे की इथून मागे तुझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटावर तू मात केलीस, त्यामुळे आता सुद्धा तुझं स्वप्न पूर्ण करणं हे केवळ तुझ्याच हातात आहे काव्या. असे म्हणत नंदिनी काव्याची बॅग स्वतः हातात घेते आणि काव्याला म्हणते की चल काव्या, आज माझ्यामुळे तुझं स्वप्न पूर्ण करण्यापासून तू स्वतःला थांबवू नकोस. मला नक्की हा विश्वास आहे की तू IASची मेन्स परीक्षा नक्कीच क्लिअर करशील. ही नंदिनी तुझ्यासोबत आहे. तर आता नंदिनी असे म्हणताच काव्याच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती हुंदके देतच नंदिनीला जोरात मिठी मारते. त्यानंतर आता काव्या गणपती बाप्पाच्या पाया पडून IASची परीक्षा देण्यासाठी तयार होते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की आता काव्या मनात एवढं मोठं दुःख घेऊन IASची मेन्स परीक्षा क्लिअर करून IAS होईल का? ते कमेंट करून नक्की सांगा.